नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही सगळ्या? खाऊप्रेमीमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आजचा हा व्हिडिओ आहे तो आहे गृहिणींसाठी. म्हणजे आपण गृहिणी म्हणजे घरातली सगळ्या कामांची जबाबदारी आपल्यावर असते. आपण दिवसभर घरातच असतो. त्यामुळे आपल्याला कुठेतरी थोडंसं मोटिव्हेशनची गरज असते. ती का? कारण कसं होतं घरात राहून सगळ्यांचं नाही म्हणत मी, काहींचं असं होतं, की जाऊ दे, मी कुठे तयार होता येईल नंतर, मला कुठे बाहेर जायचंय किंवा मग कपडे जेव्हा आपण खरेदी करतो, जाऊ दे ना, मला कुठे बाहेर जायचं असतं, मला नाही लागत एवढे कपडे. ठीक आहे, केस वगैरे मी नंतर विंचरेल, आता पहिले घरातली कामं करून घेते वगैरे, वगैरे असे आपल्याकडे आपले विचार चालू होतात. म्हणजे आपण असं करतो. मग त्यामुळे काय होतं, की आपण कामांच्या गडबडीमध्ये लागलो, की स्वतःकडे मात्र पद्धतशीर दुर्लक्ष करतो. म्हणजे आपल्याला कधी-कधी कामांच्या ह्याच्यात हेच लक्षात राहत नाही, की आपण दिवसभरापासून केसच विंचरलेले नाहीयेत. जसं अंघोळ करून ते केस वरती बांधलेले असतात, ते तसेच राहतात. आणि मग आपण स्वतःला प्रेझेंटेबल वाटत नाही, कॉन्फिडंट वाटत नाही. हळू मग आपला कॉन्फिडंट कमी होतो किंवा मग आपल्याला तयारीच करावीशी वाटत नाही. अ, किंवा असं मोटिव्हेशनच मिळत नाही, की जाऊ दे कुठे तयार होऊ, घरात तर असते, असं वाटू शकतं. त्यामुळे काही टिप्स तुमच्यासाठी आहेत. म्हणजे ह्या मी पण फॉलो करते आणि एकेकाळी मी नाही करायची तेव्हा खूप डिमोटिव्हेट झाले होते मी, की अरे बापरे! मी काहीच करत नाहीये, मी कुठे आहे सध्या, म्हणजे काय करते मी आपल्या स्वतःसाठी, कशी झालीये मी वगैरे असं वाटू शकतं. त्यामुळे आपल्याला नेहमी कॉन्फिडंट वाटायचं असेल आणि आपल्या स्वतःलाच आपण प्रेझेंटेबल वाटायला पाहिजे. त्यासाठी काही गोष्टी आपण फॉलो करायच्या आहेत. म्हणजे कसं उद्या उठून जर आपल्याला जॉबला जावं लागलं किंवा नाही पण जायचं असेल, पण तरी पण 4 चौघात असं पण मस्त वाटलं गेलं पाहिजे, कॉन्फिडंट वाटायला पाहिजे. स्वतःला पण जेव्हा आपण आरशात बघू, तेव्हा इतकं सुंदर मस्त छान वाटायला पाहिजे. वाह! म्हणजे कारण घरात राहणं गृहिणी म्हणजे एक फुल टाईम जॉब आहे, की ज्यामध्ये आपण काम करतो पण आपल्याला सॅलरी नाही मिळत. त्यामुळे थोडंसं मोटिव्हेशनची गरज असते. तर काय करायचं, सकाळी जेव्हा आपण उठतो तेव्हा थोडंसं आपली कामं जेव्हा समजा 7 पासून आपली कामं सुरू होत किंवा 6 पासून होत तर अगदी अर्धा तास आधी उठलं, की म्हणजे आपल्याला योगा, मेडिटेशन, एक्सरसाइज वगैरेला वेळ मिळतो आणि ते केल्यामुळे काय होईल, की आपल्याला प्रसन्न वाटेल, फ्रेश वाटेल पूर्ण दिवसभर. त्यानंतर जेव्हा आपण अंघोळीला जातो, तेव्हा जर तुम्हाला एखादा फेस पॅक आठवड्यातून एकदा लावावा वाटत असेल, तर तो लावायचा छान मस्त. त्याच्यासाठी वेळ काढायचा. म्हणजे काय होतं, जसं आपण सकाळी उठल्यावर घरं झाडतो, तर तोपर्यंत तो फेस पॅक लावून घ्यायचा चेहऱ्याला. म्हणजे चेहरा क्लीन पण होतो आणि त्याच्या डेड स्किन पण निघायला मदत होते. हे काही रोज नाही करायचं. आठवड्यातून 1-2 वेळा केलं तरी चालतं. अगदी म्हणजे घरात पण आपले बरेचसे आपण फेस मास्क बनवत असतो. घरच्या घरी अगदी बेसन मिक्स केलं, दही मिक्स केलं, लावलं. हे पण छान सूट होतं स्किनला. प्रत्येकाच्या सोडनुसार ज्याला त्याला माहीत असतं, की आपल्याला काय सूट होणार आहे. तर त्याप्रमाणे असं मस्त लावायचं आणि मग अंघोळ करायची. त्यानंतरची एक चूक होते ती म्हणजे अंघोळ केल्यावर डायरेक्ट आपण किचनमध्ये जातो किंवा आपल्याला बाकीची जी घरातली कामं असतात ती आपण करतो. आणि मग जे आपले केस आपण वरती बांधून ठेवलेले असतात ते विंचरायला सुद्धा, ते बघायला सुद्धा वेळ नसतो किंवा आपण विसरून पण जातो, की अरे च्छा! आपण ते स्किन केअर वगैरे काहीच केलेलं नाही आहे. कारण आपल्या जेव्हा आपण अंघोळ करून बाहेर येतो तेव्हा आपल्या स्किनला नरिशमेंटची गरज असते, म्हणजे मॉइश्चरायझरची फार गरज असते. कारण कोरडा चेहरा होतो आणि त्याच्यावर जर आपण प्रॉपर मॉइश्चराइज केला नाही तर रिंकल्स लवकर पडणं, ड्रायनेस अशा समस्या आपल्याला येतं. असं होऊ नये त्यामुळे हेल्दी खाण्यासोबतच स्किन केअर रुटीन मेंटेन करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे सकाळचं स्किन केअर वेगळं आणि रात्रीचं वेगळं. अगदी खूप वेळ लागत नाही. 5 ते 10 मिनिटाच्या आतच हे सगळं व्यवस्थित होतं. तर मस्तपैकी जर तुम्हाला सीरम आवडत असेल तर छान सीरम म्हणजे टोनर, सीरम लावायचं. थोडासा फेशियल मसाज करायचा. बरेचसे व्हिडिओज YouTubeवर असतात, कसा फेस मसाज तेवढा सीरम लावल्यावर किंवा कोणतं पण जेल लावल्यावर करायचा. त्यानंतर मॉइश्चरायझर, सनस्क्रीन हे छान आपल्या चेहऱ्याला लावायचं. अ, हातांना, पायांना वगैरे मॉइश्चरायझर लावायचं. त्यामुळे आपल्या चेहऱ्यासोबतच आपले हात,
त्याची बोटं, नेल्स हे सगळं व्यवस्थित राहिलं पाहिजे, तुकतुकीत राहिलं पाहिजे. आणि त्याचप्रमाणे जर आपली नखं वाढलेली असतील, तर ती नखंसुद्धा वेळेवर कापायची. नेल पेंट लावत असाल, तर ती जर अर्धवट निघालेली असेल, तर ती एकतर काढायची किंवा पूर्ण व्यवस्थित लावायची. त्यानंतर केस मस्त विंचरायचे, कारण आपल्याला माहीत आहे ना, आपल्याला दिवसभर वेळ नाहीये. मग सकाळी झटपट केस आपले छान विंचरायचे आणि हलकीशी तुम्हाला आवडत असेल तर परफ्यूम मारायचा किंवा अगदी थोडंसं काहीतरी छान वाटतं. आपल्याला स्वतःलाच मस्त वाटतं. छानपैकी छान कपडे घालायचे. असं नाही की खूप नवीनच कपडे घालायचे, पण जे पण काही घालायचे त्यातल्या त्यात घरात घालायचे सुद्धा जे कपडे असतात छानपैकी ते स्टायलिश मिळतात. जसं आता समर येईल तर त्याप्रमाणे कुर्तीज वगैरे मस्त-मस्त असतात. ज्या काही वेगवेगळ्या स्टाईलच्या असतात त्या मस्त घालायच्या. ह्यामुळे आपला कॉन्फिडन्स बिल्ड होणार आहे आणि आपण पूर्ण दिवस बघा तुम्ही, जर आपण असे केस न विंचरलेले, रेंगाळलेले, नुसतंच काम करतोय, स्वतःकडे लक्ष देत नाहीये, तर आपल्याला कसं वाटतं, एका पॉइंट नंतर आपल्यालाच लो एनर्जी फील होते किंवा मूडच नाही असं वाटतं किंवा असं वाटतं की नको आहे, तेच रुटीन बोर होतं, फ्रेशच वाटत नाही असं वाटतं. त्यामुळे जर असं थोडेसे चेंजेस केले स्वतःमध्ये आणि अप टू डेट राहिलं, तर आपला कॉन्फिडन्स बूस्ट होतो. त्यानंतर ओठांना सुद्धा हलकीशी लिप बाम, लिप ग्लॉस, लिपस्टिक लावायची. खूप भडक नाही, पण नॉर्मल नॅचरल शेडशी. आणि बस बघा, तुम्हाला हा छोटासा चेंज आहे, पण हा डेली केला तर इतकं मस्त वाटेल. त्याचप्रमाणे असंच नाईट केअर, स्किन केअर रुटीन करायचं. इतकं छान वाटतं, मस्त वाटतं. आपला हळू कॉन्फिडन्स जो कधी-कधी कमी झालेला असतो, तो वाढायला लागतो आणि आपण स्वतःला एक प्रेझेंटेबल वाटतो. प्रेझेंटेबल राहिल्यामुळे आपल्यालाच खूप मस्त वाटतं. तर असे छोटे-छोटे चेंजेस आपण ॲज अ गृहिणी करायला पाहिजे, फॉलो करायला पाहिजे. म्हणजे मग आपण नेहमी मोटिव्हेटेड राहू, आनंदी राहू, एनर्जेटिक राहू कामं करण्यासाठी. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, स्वतःची काळजी घ्या आणि मोटिवेट रहा नेहमी.